या रव्याच्या पापड्या सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र झाल्यात आणि मस्त अशा दिसतायत। 2-3 दिवस एक एक वाटीच्या रोज पापड्या घातल्या तरीही भरपूर होतात। आता आपण या पापड्या तळून बघूयात। तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या किती फुलल्यात। रंगही सुरेख आलेला आहे आणि उन्हाळ कामामध्ये अशा साध्या सोप्या रेसिपी असतील तर तुम्ही करूही शकता। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कशा वाटल्या किंवा कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा आणि या रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। उन्हाळ काम करायची इच्छा आहे पण सोबत कोणी नाही किंवा मदतीला कोणी नाही, तर अशा वेळेला अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट खुसखुशीत होतील अशा रव्यापासून पळी पापड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे प्रमाण व्यवस्थित कळतं आणि रेसिपी चुकत नाही। पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत अशा या पापड्या होतात। रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तेही बघायचे। येथे मी मोजून बरोबर 1 वाटी रवा घेतलाय। रवा बारीकच हवा, जर मोठा रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या। आपल्या घरामध्ये एक ठरलेलं असं मापाचं भांडं असतं तर तेच भांडं घ्यायचे। 1 वाटी रव्यापासून 40 ते 45 पापड्या सहज होतात। हा रवा एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी टाकायचे व रवा 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। रवा अगदी व्यवस्थितच धुवून घ्यायचा, म्हणजे पापड्याला पांढरा शुभ्र असा रंग येतो। धुतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या। एक जाडबुडाचं भांडं घ्यायचे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने मोजून बरोबर 6 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचे। पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची, तोपर्यंत दुसऱ्या बाजूने 2 वाट्या पाणी अजून गरम करायला ठेवायचं। कधी कधी रव्याचा अंदाज आपल्याला कळत नाही किंवा जाड रवा असेल तर तो जास्त फुलतो व जास्तीचं पाणी लागू शकतं, त्यामुळे दुसऱ्या बाजूला गरम पाणी करायला ठेवा। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा पापड खार टाकला। पापड खार टाकताना खूप काळजीपूर्वक टाकावा लागतो। पापड खार जास्त झाला तर पापड्या तळल्यानंतर त्या लालसर होऊ शकतात आणि खाताना टाळाला त्रास होतो। या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर जो आपण रवा भिजत घातला होता तो रवा घ्यायचा आणि त्याच्यावरती जे लालसर पाणी आले ते फेकून द्यायचं। परत एकदा स्वच्छ धुवायचा। रव्यातलं सगळं पाणी काढून टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि ज्या वाटीने मोजून आपण गरम करायला पाणी ठेवले त्याच वाटीने मोजून 2 वाट्या पाणी रव्यामध्ये टाकायचे। पाणी टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि हा रवा गरम पाण्यामध्ये सावकाश ओतायचा आहे। रवा ओतल्यानंतर लागलीच चमच्याच्या साहाय्याने एकत्र करा, नाहीतर मग बुडाला चिटकायची शक्यता असते। हे मिश्रण पाण्यामध्ये टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवरती एकसारखं ढवळायचे, नाहीतर मग रव्याच्या गाठी होतील आणि पापड्या व्यवस्थित होणार नाहीत। हळूहळू हे मिश्रण दाट व्हायला लागले आणि एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आहे। मंद आचेवरती एकसारखं ढवळण्याची प्रक्रिया चालूच ठेवायची आहे। हे थोडंसं घट्ट व्हायला लागले बघा। 7-8 मिनिटं मंद आचेवरती सतत ढवळत राहावं लागतं। बुडाला चिटकलं तर पापड्यांना रंग काळसर येऊ शकतो। मिश्रण चांगलंच दाट झाले, चमचा फिरवताना थोडंसं जड जातंय। जर लागलं तर बाजूला जे गरम करायला पाणी ठेवलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, कारण मिश्रण फार घट्ट झालं तर पापड्या जाड होतात। आपल्याला फार जाड पापड्या बनवायच्या नाहीयेत। याच्यावरती झाकण ठेवून मधून मधून चमच्याने व्यवस्थित एकत्र करून 20 ते 25 मिनिटं चांगलं शिजून घ्या। थोडंसं जास्त वेळ शिजवलं तरी हरकत नाही, पण रवा जर कच्चा राहिला तर पापड्याचे तुकडे पडू शकतात। रवा अगदी व्यवस्थित शिजलाय हे कसं ओळखायचं, तर जेव्हा आपण चमचा रव्यामध्ये एकसारखा ढवळतो तेव्हा तो चमचा उचलून घ्यायचा। उचलून घेतल्यानंतर त्याच्या पाठीला जर रवा तसाच राहिला तर हा रवा अगदी व्यवस्थित शिजलाय असं लक्षात येतं। किंवा मग दुसरी पद्धत काय आहे तेही मी तुम्हाला इथे सांगते। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि या पाण्यामध्ये शिजलेला रवा टाकायचा आहे। शिजलेला रवा पाण्यामध्ये टाकला आणि तो एकसारखा झाला तर रवा कच्चा आहे असं समजा, किंवा मग शिजलेला रवा बुडाला जाऊन बसला तर रवा अगदी व्यवस्थित शिजलाय असं समजायचं। रवा पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे व तीळ टाकून एकत्र करून घ्या आणि लागलीच गॅस बंद करा। जिरे रव्यामध्ये फार वेळ शिजले तर जिऱ्याचा लालसरपणा रव्यामध्ये उतरतो आणि आपल्या पापड्या लालसर रंगाच्या होतात।
आता गॅस बंद करायचा आहे। आपला रवा अगदी व्यवस्थित शिजलाय। थोडंसं थंड करून घ्यायचे आणि नंतरच पापड्या घालायच्या आहेत। प्लॅस्टिक पेपर व्यवस्थित पसरून घ्या। त्याच्यावरती थोडं थोडं मिश्रण घेऊन व्यवस्थित टाकायचे आणि हलक्या हाताने पापड्या हव्या त्या आकारामध्ये करून घ्यायच्या आहेत। फार जाड किंवा फार पातळही नको आणि फार मोठ्या आणि फार लहानही नको, मध्यम आकारामध्ये मध्यम जाडीच्या व्यवस्थित पापड्या करून घेऊयात। या आकारामध्ये बनवलेल्या रव्याच्या पापड्या 40 ते 45 झाल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता। सकाळी लवकर पापड्या घातल्या तर दुपारपर्यंत त्या उलथायला येतात। माझ्याकडे 11:30लाच मी या पापड्या उलथून घेतल्या। अगदी व्यवस्थित सावकाशपणे उलथायच्या आहेत। प्लॅस्टिक पेपरला अजिबात पापडी चिटकली नाही। सगळ्या पापड्या याच पद्धतीने आपण पलटून घेऊयात, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा या पापड्या छान सुकतात। पापड्या सुकल्यानंतर त्याचा रंग तुम्ही बघू शकता, तुकडे पडलेले नाहीयेत, अगदी मस्त झाल्यात आणि तळल्यानंतर त्याचा रंगही बघा, पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत अशा आपल्या रव्याच्या पापड्या तयार आहेत। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच त्याबद्दल धन्यवाद।